पेपर 1मधील आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स हा टॉपिक इथे पाहणार आहोत. कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. कंबाइंड इक्वेशन मीन्स म्हणजेच ते दोन इक्वेशनचं इक्वेशन असणार आहे, दोन इक्वेशन मिळूनचं, म्हणूनच त्याला आपण कंबाइंड इक्वेशन इथं म्हटलेलं आहे बरं का. An equation which represents two lines is called the combined equation of those two lines. U is equal to a1x plus b1y plus c1. V is equal to a2x plus b2y plus c2. म्हणजेच काय केलं आपण बघा, a1x plus b1y plus c1 is equal to 0 and a2x plus b2y plus c2 is equal to 0. ही दोन इक्वेशन्स u and v घेतलेली आहेत. मग जे काय फर्स्ट इक्वेशन म्हटले आपण a1x प्लस b1y प्लस c1, हे आपण यूनी डिनोट केले, म्हणजेच u इज इक्वल टू 0 अँड v इज इक्वल टू 0 रिप्रेझेंट्स लाईन्स. ही दोन इक्वेशन्स आहेत लाईन्सची, पण ह्या दोन्ही लाईन्स ह्या ओरिजिनमधून पास होत नाहीत. हे तर कॉन्स्टंट आलेत c1 अँड c2. ओरिजिनमधून पास होत असतं तर काय म्हटलं असतं, ax प्लस by इज इक्वल टू 0च्या फॉर्ममध्ये लिहिलं असतं. इथं कॉन्स्टंट असल्यामुळं ह्या दोन्ही लाईन्स ह्या ओरिजिनमधून पास होत नाहीत असं आहे. आता आपण 11वीमध्ये स्ट्रेट लाईन बघितलेलं आहे बरं का चॅप्टर. त्याच्यामध्ये u प्लस के बी इज इक्वल टू 0 हे लाईनचं इक्वेशन होतं. आणि हे लाईनचं इक्वेशन काय रिप्रेझेंट करत होतं तर फॅमिली ऑफ लाईन्स असं म्हटलेलं आहे आपण. u प्लस के बी इज इक्वल टू 0 रिप्रेझेंट्स ए फॅमिली ऑफ लाईन्स. आणि ह्याच्यावरती प्रॅक्टिकल पण आपण एक बघितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे तो थेरम आपल्याला ह्या चॅप्टरमधला बघायचा आहे. तो थेरम काय आहे बघा, द इक्वेशन u v इज इक्वल टू 0 रिप्रेझेंट्स द कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन्स u इज इक्वल टू 0 अँड v इज इक्वल टू 0. दोन लाईन्सची इक्वेशन आपण u आणि v ने डिनोट केलेत आणि त्यांचं कंबाइंड इक्वेशन म्हणजे काय असणार आहे, u v इज इक्वल टू 0. आता ह्याचं प्रूफ बघूया आपण. Consider the lines represented by u is equal to 0 and v is equal to 0. u is equal to a1x plus b1y plus c1 is equal to 0 and a2x plus b2y plus c2 is equal to 0. फर्स्ट हे u ने डिनोट केलेलं आहे आणि सेकंड इक्वेशन v ने. v इज इक्वल टू म्हटले आपण, v इज इक्वल टू 0. आता इथं दोन लाईन्स घेतल्यात आपण, u इज इक्वल टू 0 v इज इक्वल टू 0 असं आपण दाखवलं आहे. आणि हा जो पॉईंट आहे p तो ह्या लाईनवरती दाखवलं आहे आपण. u ह्या लाईनवरती p हा पॉईंट आपण घेतलेला आहे, त्याचे कॉर्डिनेट्स x1 y1 आणि v ह्या लाईनवरती आपण q हा पॉईंट घेतलेला आहे x2 y2. लेट p x1 y1 बी ए पॉईंट ऑन द लाईन u इज इक्वल टू 0. देअरफॉर x1 y1 satisfy the equation a1x प्लस b1y प्लस c1 इज इक्वल टू 0. हा जो पॉईंट आहे हा पॉईंट ह्या लाईनवरती u इज इक्वल टू 0, त्यामुळे तो काय करणार आहे, ते इक्वेशन सॅटिस्फाय करणार. म्हणजेच काय तर जिथं जिथे xy आहे तिथं काय लिहिणार आहे आपण, x1 y1 a1 x1 प्लस b1 y1 प्लस c1 इज इक्वल टू 0. आपल्याला काय दाखवायचं आहे बघा, तर हा जो पॉईंट आहे x1 y1 हा जर u ह्या लाईनवरती असेल तर तो u ह्या लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय तर करतोच, पण इज इक्वल टू 0 हे सुद्धा इक्वेशन तो सॅटिस्फाय करतो असं दाखवायचं. वी हॅव टू शो दॅट x1 y1 पॉईंट p x1 y1 सॅटिस्फाय द इक्वेशन u v इज इक्वल टू 0. हे दाखवायचं आहे आपल्याला की हा पॉईंट हे u v इज इक्वल टू 0 हे लाईनचं इक्वेशन तो सॅटिस्फाय करतो. मग u मीन्स a1 x1 प्लस b1 y1 प्लस c1 अँड v a2 x2 प्लस b2 y2 प्लस c2. आपल्याला राईट हँड साईड 0 आणली पाहिजे, दाखवायची आहे बरं का. मग आता a1 x1 प्लस b1 y1 प्लस c1 वरती काय म्हटलं आपण, हे इथं 0 लिहिले बघा, इथं 1 लिहिते इक्वेशन नंबर. हा पॉईंट ह्या लाईनवरती आहे म्हणजे तो इक्वेशन सॅटिस्फाय करतो u इज इक्वल टू 0चं, त्यामुळे इथे हे आपण लिहिले हे इक्वेशन 1. इक्वेशन 1वरून काय करणार आहे आपण, हा जो ब्रॅकेट आहे a1 x1 प्लस b1 y1 प्लस c1 हा 0 लिहिला. आणि सेकंड जे काय आहे म्हणजे हे v लाईन्स इक्वेशन a2 x2 प्लस b2 y2 प्लस c2 हे काय करतो आहे आपण, हे आहे तसं ठेवलं 0 इंटू 0च येणार. म्हणजे ह्याच्यावरून आपण काय कन्क्लुजन काढलं की हा जो पॉईंट आहे p x1 y1 जर ह्या लाईनवरती असेल u इज इक्वल टू 0 तर त्या लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करतोच, पण u v इज इक्वल टू 0
ह्या लाईनचं सुद्धा इक्वेशन तो सॅटिस्फाय करतो. देअरफॉर x1y1 सॅटिस्फाय द इक्वेशन u इज इक्वल टू 0. This proves that every point on the line u is equal to 0 satisfy the equation u is equal to 0. काय म्हटलेले बघा, एव्हरी पॉईंट ऑन द लाईन u इज इक्वल टू 0. एव्हरी पॉईंट ऑन द लाईन u इज इक्वल टू 0 सॅटिस्फाय द इक्वेशन u इंटू v इज इक्वल टू 0. आपण ह्या लाईनवरचा कुठलाही पॉईंट घेतला तर तो काय करतो, तर u इंटू व्ही इज इक्वल टू 0 हे लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करतो. असं हे आपण आत्ता प्रूफ बघितलेलं आहे. तसंच काय करावं लागेल आपल्याला, ह्याच्यावरूनच आपण असंही म्हणू शकतो मग सिमिलरली एव्हरी पॉईंट ऑन द लाईन व्ही इज इक्वल टू 0 सॅटिस्फाय द इक्वेशन u व्ही इज इक्वल टू 0. यूसाठी आपण इथं दाखवलं तसंच काय म्हणू शकतो, व्हीसाठी सुद्धा काय होणार आहे, तो पॉईंट सॅटिस्फाय आहे. ते पॉईंट जो आहे तो लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करणार आहे. व्ही इज इक्वल टू 0 आणि u इंटू व्ही इज इक्वल टू 0 सुद्धा. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट एव्हरी पॉईंट ऑन द लाईन व्ही इज इक्वल टू 0 सॅटिस्फाय द इक्वेशन u इंटू व्ही इज इक्वल टू 0. आता हे इथंपर्यंत बघितलं. परत काय करायचं आहे बघा, समजा पॉईंट हा u इंटू व्ही इज इक्वल टू 0 लाईनचे इक्वेशन सॅटिस्फाय करत असेल तर आता उलट जायचं, u इज इक्वल टू 0 किंवा व्ही इज इक्वल टू 0 ह्या लाईनचं तो इक्वेशन सॅटिस्फाय करणार. आत्ता काय म्हटलं होतं, u ह्या लाईनवरती जर पॉईंट असेल तर u इंटू व्ही इज इक्वल टू 0 ह्या लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करणार. आता उलट जायचं, समजा हा पॉईंट कुठलाही पॉईंट घेतला आपण, आता इथं घेताना आपण काय घेतलेलं आहे बघा, हा आर पॉईंट घेऊया आपण, आर बी एनी पॉईंट, आर एक्स डॅश वाय डॅश बी एनी पॉईंट विच सॅटिस्फाय द इक्वेशन u व्ही इज इक्वल टू 0. आपण काय करतो, हा जो पॉईंट आहे एक्स डॅश वाय डॅश तो u इंटू व्ही इज इक्वल टू 0 ह्या लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करतो. आणि ह्याच्यावरून आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, तर तो पॉईंट u इज इक्वल टू 0 किंवा व्ही इज इक्वल टू 0 ह्या लाईनचं इक्वेशनसुद्धा सॅटिस्फाय करणार. u इज इक्वल टू 0 इथं लिहिले बघा आपण, a1 x डॅश प्लस b1 y डॅश प्लस c1 a2 x डॅश प्लस b2 y डॅश प्लस c2 इज इक्वल टू 0. हे का असं लिहिलं, कारण x डॅश y डॅश सॅटिस्फाय इथं करतो, ह्या लाईनवरती आहे u इज इक्वल टू 0, त्यामुळे आपण एक्सच्या ठिकाणी x डॅश वायच्या ठिकाणी y डॅश असं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण इथं असं समजा म्हटलं की x इंटू वाय इज इक्वल टू 0 म्हणजे काय, तर x इज इक्वल टू 0 असेल किंवा y इज इक्वल टू 0 असेल, म्हणून फर्स्ट ब्रॅकेट इज इक्वल टू 0 सेकंड ब्रॅकेट इज इक्वल टू 0 लिहिले आपण. हा ब्रॅकेट जरी 0 असला पाहिजे किंवा हा तरी असला पाहिजे. परत बघा, देअरफॉर पॉईंट एक्स डॅश वाय डॅश लाईज ऑन द लाईन u इज इक्वल टू 0. हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन काय करतं, तर म्हणजे हा पॉईंट इक्वेशन आहे, हा पॉईंट लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करतो, u इज इक्वल टू 0. u मीन्स a1 x प्लस b1 y प्लस c1 इज इक्वल टू 0. मग ह्या लाईनवरती आहे म्हणजेच काय, a1 x डॅश प्लस b1 y डॅश प्लस c1 इज इक्वल टू 0 हे मिळालेलंच आहे. आणि ह्याच्यावरून आपण कन्क्लुजन काढले की हा पॉईंट ह्या लाईनवरती आहे. तसंच a2 x डॅश प्लस b2 y डॅश प्लस c2 इज इक्वल टू 0 म्हणजेच एक्स डॅश वाय डॅश हा पॉईंटसुद्धा ह्या लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करतो. म्हणजे ह्या लाईनवरती असेल u इज इक्वल टू 0 किंवा v इज इक्वल टू 0. Therefore, every points which satisfy the equation u v is equal to 0 lies on the line u is equal to 0 or the line v is equal to 0. Therefore, equation u v is equal to 0 represents the combined equation of the lines u is equal to 0 and v is equal to 0. म्हणजे हे जे इक्वेशन आहे u v is equal to 0 हे दोन लाईन्सचं कंबाइंड इक्वेशन आहे. कुठल्या दोन लाईन्स त्या, u is equal to 0 and v is equal to 0. u means a1x plus b1y plus c1 is equal to 0 and second v means a2x plus b2y plus c2 is equal to 0. ह्या दोन लाईन्सचं हे कंबाइंड इक्वेशन आहे. आता या कंबाईंडलाच दुसरा एक शब्द आहे, वर्ड यूज केलेला आहे, तर जॉईंट इक्वेशन म्हटलेलं आहे बरं का. दी कंबाइंड इक्वेशन ऑफ अ पेअर ऑफ लाईन्स इज ऑल्सो कॉल्ड एज दी जॉईंट इक्वेशन ऑफ अ पेअर ऑफ लाईन्स. नेक्स्ट बघा, सेकंड रिमार्क काय आहे, इक्वेशन्स u इज इक्वल टू 0 अँड v इज इक्वल टू 0 आर कॉल्ड सेपरेट इक्वेशन्स. आपण ह्याला काय म्हणू शकतो, हे तर झालं जॉईंट इक्वेशन u v इज इक्वल टू 0 किंवा कंबाइंड इक्वेशन म्हणतोय. आणि सेपरेट इक्वेशन्स म्हणजे u इज इक्वल टू 0 आणि v इज इक्वल टू 0 आर कॉल्ड सेपरेट इक्वेशन्स ऑफ दी लाईन्स.
रिप्रेझेंटेड बाय यू व्ही इज इक्वल टू 0. यू व्ही इज इक्वल टू 0 ह्या लाईन्सची सेपरेट इक्वेशन्स. मग तुम्हाला हा 2 मार्कांसाठी क्वेश्चन बोर्डाला विचारला गेलेला आहे बऱ्याच वेळेला की जॉईंट इक्वेशन तरी विचारलं गेलेलं आहे. दोन लाईन्सची इक्वेशन दिली जातील आणि त्याच्यावरून जॉईंट इक्वेशन तुम्हाला तयार करायला दिलं जाईल किंवा जॉईंट इक्वेशन दिलं जाईल आणि सेपरेट इक्वेशन्स आपल्याला काढावे लागतील. मग आता एक्झाम्पल बघूया आपण. म्हणजे हा पॉईंट जो आहे हा 2 मार्कालाही विचारला जाऊ शकतो किंवा 4 मार्कालाही विचारला जाऊ शकतो. फाइंड एक्झाम्पल बघा. फाइंड दी कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन्स x + 2y - 1 इज इक्वल टू 0 अँड x - 3y + 2 इज इक्वल टू 0. ही 2 सेपरेट इक्वेशन्स आहेत आणि ह्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे कंबाइंड इक्वेशन. आता कंबाइंड इक्वेशन म्हणजे यू व्ही इज इक्वल टू 0. फर्स्ट इक्वेशन यू, सेकंड इक्वेशन व्ही न डिनोट करूया आणि यू इंटू व्ही इज इक्वल टू 0 मीन्स कंबाइंड इक्वेशन आपल्याला मिळेल. दी कंबाइंड इक्वेशन्स म्हणूया इक्वेशन ऑफ लाईन्स u is equal to 0 and v is equal to 0 is uv is equal to 0. Therefore, the combined equation of lines x plus 2y minus 1 is equal to 0 and x minus 3y plus 2 is equal to 0 is x plus 2y minus 1 u is equal to v is equal to uv x minus 3y plus 2 is equal to 0. कंबाइंड इक्वेशन काय मिळणार आहे आपल्याला यू व्ही इज इक्वल टू 0. देअरफोर आता हे 2 ब्रॅकेट्स तुम्हाला ह्याच्याही आधी बघितलेले ह्या 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन एक टर्मनं मल्टिप्लाय करायचे सेकंड ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मला एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर मायनस इंटू प्लस मायनस एक्स इंटू 3y 3xy प्लस एक्स इंटू 2x प्लस 2yनी पूर्ण ब्रॅकेटमधल्या एलिमेंट्सना मल्टिप्लाय कर 2y इंटू एक्स प्लस 2xy प्लस 2y इंटू मायनस 3y मायनस होणार प्लस इंटू मायनस 2y इंटू 3y 6y स्क्वेअर प्लस प्लस इंटू प्लस प्लस 2y इंटू 2 4y. आता परत ह्या -1नी प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करूया सेकंड ब्रॅकेटमधल्या -1 इंटू एक्स मायनस एक्स -1 इंटू मायनस 3y प्लस 3y -1 इंटू प्लस 2 म्हणजे मायनस प्लस मायनस होणार 2 इज इक्वल टू राईट हँड साईडचा 0 आहे तसा लिहायचा, तो विसरायचा नाही. आता इथं काय करूया आपण एक्स स्क्वेअरची टर्म बघूया. एक्स स्क्वेअरची एकच टर्म आहे एक्स स्क्वेअर नंतर -3xy आणि प्लस 2xy -1xy राहणार किंवा -xy. त्याच्यानंतर वाय स्क्वेअरची टर्म घेऊया -6y स्क्वेअर. फर्स्ट टर्म एक्स स्क्वेअरची घेतली नंतर xyची घेतली नंतर वाय स्क्वेअरची घेतली. आता एक्सची घेऊया बघा प्लस 2x आणि -1x प्लस 2x -1x प्लस x राहणार प्लस x किंवा प्लस 1x. त्याच्यानंतर आता वायची टर्म घेऊया प्लस 4y प्लस 3y प्लस 7y. एक्स स्क्वेअर घेतलेला आहे एक्स वायची टर्म घेतलेली आहे वाय स्क्वेअरची टर्म घेतली नंतर एक्सची टर्म घेतली नंतर वायची टर्म घेतलेली आहे आणि आता सगळ्यात शेवटी राहिला काय तर कॉन्स्टंट काय आहे -2 इज इक्वल टू 0. दिस इज दी कंबाइंड इक्वेशन ऑफ the given 2 lines u is equal to 0 and v is equal to 0.